श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2057व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी, शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996, बैठक क्रमांक 203, परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 51। आजच्या भागात भक्तांशी हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, आमच्या नजरेमध्ये दिव्य शक्ती सामर्थ्य असल्यानेच आम्हाला तुमचे अंतर्बाह्य भाव तुम्हाला पाहताच क्षणी कॅमेराप्रमाणे टिपता येतात। त्यामुळेच काही भक्तांना ते करीत असलेल्या उपासनेची चौकशी करतो व काही त्यात चुका आढळल्यास त्या दाखवून देत असतो। जे त्याप्रमाणे सुधारणा करून घेतील त्यांचा निश्चितच उद्धार होईल। परमार्थातील कर्माप्रमाणे व्यक्तीमध्ये आकृती दिसत असते। येथे येणारी पुष्कळशी माणसे परमार्थाचा फक्त देखावा करीत असतात हे माझ्या ताबडतोब लक्षात येते। परमार्थ करणारी व्यक्ती जर नित्य उपासना करीत असेल तर ती त्या व्यक्तीत जर आकृती दिसत नसेल तर त्या उपासकाच्या कर्मकांडात एकतर चुका घडत असतील, नाहीतर उपासकाचे मंत्रोच्चार तरी चुकीचे होत असतील। तेव्हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण जरूर करीत राहावे व जर चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करून उपासना पुढे चालू ठेवावी। माझा जन्म रात्री 12 वाजता झालेला असल्याने मी व्यक्ती पाहिल्यावर ताबडतोब तिचे गुणदोष, आचरण इत्यादी सर्व ओळखत असतो। शिवाय भावंडांच्या जन्मानेही 8वा असल्याचेही तुम्हाला सांगितलेले आहेच। तेव्हा जे कर्म कराल ते प्रामाणिकपणे मनापासून करा। प्रसिद्धीसाठी कोणतेही कर्म करू नका। हल्ली समाजात यज्ञ, गायत्री यज्ञ, सत्यनारायणाच्या पूजा इत्यादी लाऊडस्पीकरवरून सांगितल्या जातात। ध्यानाचेही सोंग करणारे खूप दिसून येतात। तेव्हा तुम्ही सावध राहा। असे गैरवागणे समाजाला घातकच ठरत असते। मी आजपर्यंत अनेक विषयात अनेक प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केले आहे। तुम्हा सर्वांना सर्व विषयांचे ज्ञान असावे या दृष्टीनेच मी मार्गदर्शन करीत आलो आहे। हे सर्व तुमच्या स्मृतीत सदैव राहणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। सर्व उपदेश गुरुमुखातून ऐकायला मिळणे महत्त्वाचे व भाग्याचे असते, कारण त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा भक्ताला होत असतो व त्यातूनच भक्ताला ज्ञानप्राप्तीही होत असते। गुरुसहवास व मार्गदर्शन लाभणे हे एक प्रकारे भक्ताला जीवनात आधारच लाभण्यासारखे असते। गुरुदर्शनानेच केवळ मनःशांती मिळत असते व हळूहळू ज्ञानप्राप्तीही होत राहिल्याने गुरुविषयीची संशयाची भावनाही दूर होऊ लागते। यालाच आम्ही अनुग्रह प्राप्त होतो असे म्हणतो। अनुग्रह म्हणजे केवळ मंत्र प्राप्त होणे असा नसून गुरूंकडून ज्ञान प्राप्त होणं असा होतो। गुरु हे जेवढे श्रेष्ठ असतात तेवढा जास्त काळ भक्ताला त्यांच्या चरणी स्थिर होण्यास व ज्ञान प्राप्त होण्यासाठी लागतो। कोणतीही वस्तू एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतायची असेल तर दुसरेही पात्र तेवढेच स्वच्छ व त्याच दर्जाचे असावे लागते। त्यासाठीच काही काळ गुरु व भक्तांच्या भेटीनंतर जावाच लागतो। गुरु शिष्याला न कळत ज्ञान देऊन अनुग्रहित करत असतात। गुरु सानिध्याचे हेच खरे मोठे लक्षण आहे। गुरूंकडून मिळालेले ज्ञान हे स्मृतीत राहण्यासाठी भक्ताने स्वतःची स्मृतीही अधूनमधून तपासणे आवश्यक असते। मन व स्मृती ही 2 टोकाची असतात। अन्न चांगले ताजे खाल्ल्याने बुद्धीवर व स्मृतीवर निश्चितच चांगला परिणाम होत असतो। सामान्य माणसांना पूर्णत्व आलेले नसल्यास त्यांची स्मृती कमजोर होत असते
तसेच खूप वेळा मनुष्याला अतिताण पडला तरी त्याची स्मृती कमी होताना दिसून येते. ज्यांना गुरुसहवासाचा लाभ होतो त्यांच्या स्मृतीमध्ये निश्चितच चांगला परिणाम झालेला दिसून येतो. इतरांनी नामस्मरण केले तरी स्मृतिभ्रंशासारखे दोष हळूहळू निघून जातात व ती माणसे स्थिर जीवन जगू शकतात. हे घडले नाही तर अशी माणसे अनाचारी व्यसनाधीन होतात. तेव्हा ज्यांना गुरुसहवासाचा लाभ मिळतो त्यांनी अखंड सेवेत राहण्याचा प्रयत्न करावाच. तुम्ही सुद्धा सर्वांनी नित्य या चरणांपाशी अखंड आधार आश्रय मिळो म्हणून सेवा करण्याचा निर्धार करावा व अंती या चरणांपाशीच मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थनाही करावी. भक्ताने जेव्हा शक्य होईल तेव्हा वरचेवर जरूर दर्शनास यावे. त्यामुळे भक्त समोर दिसल्यावर गुरूंनाही त्याचेबद्दल प्रेम व आपुलकी वाटू लागते व पुढे गुरुकृपाही सहज होऊ शकते. भक्ताने त्याच्या कुटुंबियांचा एकदा तरी परिचय करून द्यायला काहीच हरकत नाही. भक्ताने आशीर्वाद मागताना सर्व कुटुंबियांसाठी पत्नी, मुले, आई, वडील इत्यादीसाठी सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना करावी. खूप वेळा भक्तावर संकट आले की त्याचा मुलगा, पत्नी येथे आशीर्वादासाठी येतात तेव्हा माझा त्या मुलाशी प्रथमच परिचय होतो असेही होता कामा नये. भक्ताच्या कुटुंबातील सर्वांनी हे गुरुस्थान मानून दर्शनाला येत जावे व सेवेतही अवश्य रुजू व्हावे. तेव्हाच गुरूंनाही सर्वांवर कृपा करणे शक्य होते. गुरूंना सर्व भक्त सारखेच असतात. पाण्याची पातळी जशी सर्वत्र सारखी असते तसेच सर्वांवर सारखेच लक्ष असते. खूप घरातून फक्त कुटुंब प्रमुखच गुरूंच्या सेवेत दिसून येतात. घरातील इतरांनी फक्त आशीर्वादासाठी येऊ नये तर गुरूंच्या सेवेतही सहभागी व्हावे. आमचे सोहळे हे पावित्र्य सांभाळण्यासाठीच असते, परंतु आमच्या कृपादृष्टीमध्ये कधीही स्त्री पुरुष, लहान मोठा, जवळचा लांबचा, या पंथाचा त्या पंथाचा इत्यादी असा फरक नसतोच. ईश्वरी शक्ती या व्यक्तीत प्रगट झालेली असल्यानेच हे घडू शकते हे लक्षात घ्या. तेव्हा कोणीही मनात संशय येऊ न देता वरचेवर दर्शनाला येत जा व नित्य सेवेमध्येही कार्यरत राहा. तुमच्या प्रत्येक सेवेची नोंद ईश्वरी शक्ती घेतच असते. जे सेवेत जाणून बुजून आळस दुर्लक्ष करत आहेत परंतु केवळ आशीर्वादासाठी येतात त्यांनी अजूनही कार्यासाठी पुढे यावे. तुम्ही केलेला प्रत्येक नमस्कार तसेच तुम्ही या शक्तीची केलेली सेवा कधीही वाया जाणारच नाही, तर ते सर्व तुम्हाला अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात उपयोगीच येईल. माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.